मे आय कम इन मॅडम? कावेरी, ये ना, ये. बस. नको. ते मॅडम. बस ना कावेरी. मॅडम ते कावेरी, किती दिवसांनी बघतेय तुला मी. दोघीच आहोत ना आपण आता. मग काय मॅडम मॅडम. किती दिवसात मावशी नाही म्हणालीस मला. मावशी म्हणणं. नको. वैदेहीच्या लग्नाबद्दल तुम्हाला काहीतरी बोलायचंय असा निरोप मिळाला म्हणून मी आले. हो, पण त्याहीपेक्षा खूप महत्वाचं बोलायचं मला तुझ्याशी कावेरी. तुला आठवतंय कावेरी, तू मला शब्द दिला होतास माझ्या मुलाला तू परत घेऊन येशील म्हणून. हो, पण दिलेला शब्द मी पाळलाय. राजवर्धन सर परत आलेत माहेरच्या चहामध्ये. नाही कावेरी, परत आलाय तो माझा मुलगा नाहीये. हा परत आलेला राज कोरडा, अलिप्त, आतून तुटून गेलेला. आयुष्यात काहीतरी महत्वाचं हवं असतं ना, ते न मिळाल्यामुळे निराश झालेला हा माझा राज नाहीये. असं झालं ना माणसाचं की माणूस समोर दिसेल ते ऍक्सेप्ट करतो आणि त्याच्यात समाधान मानतो. या राजचंही तसंच झालंय का? वैदेहीवरती त्याचं प्रेम आहे म्हणून तरी तिच्याशी लग्न करायचा निर्णय घेतलेला नाहीये कावेरी. कावेरी, मला खरं सांग, तुझं माझ्या राजवर प्रेम आहे? तुला राजशी लग्न करायचंय? नाही, मला राजवर्धन सरांशी लग्न करायचं नाहीये. हे बघ कावेरी, कावेरी, तुझा माझ्यावरती राग असला ना तरी मी तुला ओळखते. तू माझी कावेरी आहेस. तुझं मन मी समजू शकते कावेरी. मला माहितीये, माझी खात्री. तुझं माझ्या राजवर मनापासून प्रेम आहे, हो ना? आणि राजचंही तुझ्यावर प्रेम आहे. हे बघ, तुझ्या मनात जर असेल ना तर मी येते. मी तुझ्या तात्यांना समजावून सांगेन. आपण तुझं आणि राजचं लग्न लावून देऊ कावेरी. फक्त तुझ्या जे मनात आहे ना ते मनमोकळेपणाने मला सांग. मॅडम, मी तुम्हाला माझ्या मनातलं सगळं सांगितलंय. पत्रातून सुद्धा तुम्हाला कळवलं होतं. कावेरी, मला तुझ्याशी बोलायचं होतं. अगं, मी ती केस कशी करेन? मी तसं काही केलं नव्हतं. मॅडम प्लीज.
जे झालं ते झालं. ह्या सगळ्यामुळे माझ्यापेक्षा जास्त माझे तात्या दुखावले गेले. आणि आता या सगळ्यावर बोलून काय उपयोग? तुमच्या स्पष्टीकरणामुळे आमच्या मनाला झालेला त्रास तर कमी होणार नाहीये ना. आणि जसा मी तुम्हाला शब्द दिला होता आणि तो पाळला, तसाच मी माझ्या तात्यांना सुद्धा शब्द दिलाय. ते म्हणतील त्या मुलाशी मी लग्न करेन. आणि दिलेला शब्द मी मोडणार नाही. येते मी. थांब कावेरी. एक शेवटचा प्रश्न. मला माहितीये कावेरी, आता तू माझं स्पष्टीकरण ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीयेस. पण एक दिवस सत्य तुझ्या समोर येईल आणि तेव्हा तू मला माफ करशील स्वतःहून. आता शेवटचा प्रश्न. मी तुझी अपराधी आहे. तुझा राग माझ्यावर आहे. माझ्या अपराधाची शिक्षा माझ्या मुलाला देऊ नकोस का? तू माझ्यावरच्या रागामुळे राजवर्धनला नाही म्हणतेस का? काहीही झालं तरी मी राजवर्धन सरांशी लग्न करणार नाहीये. आणि हा माझा निर्णय. तो बदलणार नाही. वेलकम टू माहेरचा चहा. सो कावेरी मॅम, ही तुमची बसायची जागा. या महिन्यापासून तुझा पगार 50,000 झाला. थँक्यू मिस्टर राजवर्धन मोहिते सर. पण यापुढे तुम्ही मला नाही सावरलं तरी चालेल. कधीच.
अगं काय म्हणाले रत्नमाला मॅडम, सांग ना. नाही, मी तुला दुपारी फोन केला पण तू म्हणालीस की फोनवर नको, मी भेटूनच सांगते. पण मग असं काय बोललं की तू फोनवर सांगू शकत नव्हतीस? सांग, मला खूप टेन्शन आलंय, माझी एक्साइटमेंट लेवल खूप हाय आहे. प्लीज प्लीज. वैदेही, हो हो हो, थांबशील की नाही जरा? जा, जाऊन आधी आवरून घे, पाणी वगैरे पी. ए, ते पाणी वगैरे मला नको सांगूस ग. ते काय म्हणाले ते सांग. काही नाही, त्या खूप खुश होत्या, उत्साही होत्या. मला म्हणाल्या, फायनली राजने लग्न करायचं मनावर घेतलं, एखादं नातं ऍक्सेप्ट केलं, नातं जपायचं ठरवलं, माझी इच्छा पूर्ण झाली असं म्हणाल्या. मला तर आग्रह करत होत्या, तू लग्नाला येच, या दोघांचं लग्न तू मनावर घेच. म्हणत होत्या, माहेरचा चहामध्ये नसलीस तरी काय झालं, तू या कुटुंबाचाच एक भाग आहेस, त्यामुळे लग्नाला तू आलंच पाहिजे. बघ, म्हणजे त्यांनी पण तुला चूज केलं लग्नाचं मॅनेजमेंट करायला. माझा अंदाज खरा ठरला. हे पण काऊ, हे बघ, मी तुला आधी बुक केलंय. मुलीकडची जबाबदारी तुला सांभाळावी लागणार आहे. डबल मेहनत आहे. म्हणजे लग्न तर आहेच, पण मला ट्रेन पण करावं लागणार आहे. त्यात ट्रेन करण्यासारखं काय आहे? अगं, असं काय करतेस? म्हणजे त्यांच्या त्या संस्कृती परंपरा मला कुठे पाळता येतात? तुला माहितीये ना काऊ मी कशी आहे. पण काऊ, मला ना हे सगळं खूप छान शिकून घ्यायचंय खरंच. त्यासाठी तुला मला ट्रेन करावं लागेल. म्हणजे एका आदर्श सुनेची कामं काय असतात, तिच्या जबाबदाऱ्या काय असतात, हे सगळं मला शिकून घ्यायचंय. तर तू मला सांग बरं, आता आपण कुठून सुरुवात करूया? आय एम रेडी. ती साडी घे, ही खालची. ही. हा, त्याचं काय? इथून सुरुवात करायची. लग्नाच्या बोहल्यावर तरी साडी नेसून उभी राहणार आहेस ना? का तिथे सुद्धा जीन्स आणि मिनी स्कर्ट्स? चल चल चल, नेस साडी पटकन. हो हो, अगं, उठ, 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 अगं, उठ, उठ. हो हो, जाते. अहो, आता कावेरीला जबरदस्ती बोहल्यावर उभं करणार आहोत का आपण? ती म्हणेल तेव्हाच तिचं लग्न लावणार आहोत ना. आणि ती आता मुंबईला गेली, तिला थोडीच सांगणार आहोत लगेच निघून ये बाई, लवकर लग्न करायचंय तुझं. मग काय करू? मला काहीच कळत नाही. एकदा फोन करून बोला तिच्याशी, विचारा तिला ती कधी येते परत. ठीक आहे. हॅलो तात्या, बोला ना. हा बाय, कशी आहेस तू? ठीक आहे. बाय, तुला विचारायला फोन केला होता की तू पुन्हा कधी येणार आहेस? हो तात्या, ते मी लग्नाचं ठरलं ना की लगेच कळवते. काय? कुणाचं लग्न? नाही नाही तात्या, माझ्या लग्नाचं नाही, वैदेही आणि राजवर्धन सर लग्न करतायत. अगं, हे कधी ठरलं? तात्या, अहो, काय घडलं, कसं घडलं हे मी तुम्हाला तिकडे आल्यावर सांगेन. आत्ता नाही सांगू शकत. आत्ता तरी राजवर्धन सरांचं आणि वैदेहीचं लग्न जुळलंय. वैदेहीचे आई बाबा येतील इथे, एक तारीख वगैरे ठरवतील, तोपर्यंत मी इथेच थांबते. लग्नाची तारीख जर जवळची असेल तर मग लग्न उरकून तिकडे येईल, नाहीतर मग लगेचच येईल. ठीक आहे, काही काळजी करू नका. हा, करते मी नंतर फोन. बर. काय हो, काय झालं? राज आणि वैदेही लग्न करतायत.
काय? वाटलंच होतं मला असंच काहीतरी होणार. ते तुमच्यामुळे झालंय हे सगळं. तुमच्यामुळे ताई मनातलं प्रेम कधीच दाखवू शकली नाही. आता तो राज वैदेहीशी लग्न करणार म्हणजे ताईच्या आयुष्यातली प्रेम मिळवण्याची सगळी आशा संपून जाणार. त्या फक्त आणि फक्त तुमच्या आडमुठेपणामुळे होतंय हे सगळं. तात्या ताईला तिचं खरं प्रेम कधीच मिळणार नाहीये. गौरी, जरा शांत बसतेस का? असं कोण उलट बोलतं का? मी उलट नाही बोलते आई, मी खरं तेच सांगतेय. तात्या तुम्हाला कधीच दिसलं नाही का हो ताईच्या नजरेतलं राजवर्धन बद्दलचं प्रेम? कसं दिसणार म्हणा? तुमच्या या आडमुठेपणा पुढे तुम्हाला तिचं प्रेम कसं दिसणार? आता तिला आयुष्यभर अशा माणसासोबत राहावं लागणार आहे ज्याच्यावर ती कधीच प्रेम करू शकणार नाही. नाही करा ना, तिच्या लग्नाची बोलणी सुरू करा. तात्या तुम्हाला खूप आनंद होत असेल ना? तुमच्या मनाप्रमाणे झालंय सगळं. जावई, तुम्ही माझ्या नात्यावर हात उगारता. तुमच्या पोरीनं तिथं शेण खाल्लं आणि गावात आमचं नाक कापलं. आणि आता तो पोरगा त्या वैदेहीबरोबर लग्न करतोय आणि तुम्ही त्याचा राग माझ्या नात्यावर काढता. ही तुमची पोरगी अपशकुनी आहे. ती आली ना तेव्हा घरात कटकट सुरू झाली. ती जाईल तिथं सगळ्यांना त्रास देते. तिचं कधी भलं होणार नाही. वाटोळ वाटोळ होईल तिचं. ती कधीच सुखी होणार नाही. कधीच सुखी होणार नाही. काय ग सानिया, एवढा कसला विचार करतेस? राजवर्धनच्या लग्नाचा विचार करते. राजच्या लग्नाचा विचार तू का करतेस? राजाने काकी बघून घेतील ना काय करायचं ते. तसं नाही रे आदित्य, पण जी येणारी नवी सून आहे तिच्याशी शेवटी मलाच जुळवून घ्यायचंय ना. आणि जुळवून घेणं म्हणजे नक्की काय असतं हे तर वैदेहीला माहित तरी आहे का? टिकणार तरी आहे का ती मोही त्यांच्या घरात? मी आहे म्हणून टिकलीये. निदान मी 4 गोष्टी तरी करते. तिला जमणार आहे का हे सगळं? आणि ती काय ते कंपनी वगैरे चालवते, स्वतःच्या पायावर उभी आहे. तिला जमणार आहे का संस्कृती आणि परंपराचं ओझं घेऊन चालणं? जमणार आहे तिला? सांग मला. कसं आहे ना सानिया, तू जर का लग्नानंतर माझ्या आईबाबांच्या नादाला लागली नसतीस ना तर आज तू संस्कृती आणि परंपरेला ओझं म्हणाली नसतीस. आणि कदाचित आज तू रत्नमाला काकीच्या गुड बुक्स मध्ये असतील. आणि मला काय वाटतं ना सानिया, ती या घरात टिकेल की नाही याचा विचार करण्यापेक्षा तू या घरात कशी टिकशील याचा विचार कर. आदित्य तू आलो फ्रेश होऊन.
वैदेही, ए वैदेही, झाली का साडी नेसून? झालं झालं. झालं झालं, मगचपासून तेच तेच सांगतेस, अजून आवरलं नाहीये तुझं. एवढ्या वेळात ना 10 वेळा साडी नेसली असते मी. झाली का? अगं झालं ग, आलेच आलेच. ये लवकर. हो.